बोललास, खूप बोललास. जेव्हा तुम्हाला म्हणालास की तुझी दुसरी बायको तुझा घात करेल, तेव्हाच तुझ्यासारख्या माणसाला ओळखायला हवं होतं मी. मंजिरीने या घरासाठी खूप केलंय. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. विद्या मागायला आलेल्या एका असहाय्य स्त्रीकडे बघण्याची तुझी नजर इतकी वाईट असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मीरा, तुझ्या बाबांना सांग, ह्यापुढे मी माझ्या आईबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही. ऐकावं लागेल. ही तुझी सावत्राई फार धूर्त आहे. माझ्याकडे विद्यार्जनासाठी आली होती. स्वतःच्या सौंदर्याने मला सतत आकर्षित करायचा प्रयत्न करत होती. तिला वाटत होतं एखाद्या बेसावत क्षणी माझा पाय घसरेल, मी बळी पडेल आणि सगळी विद्या तिला देऊन टाकेल. पण विद्या मिळवायला आचरण पवित्र आणि हेतू शुद्ध असावा लागतो. तिला हिच्या कुटील स्वार्थासाठी विद्या हवी होती. पण मी हिच्या मोहजालात अडकलो नाही. त्यावरून तिला फटकारलं, नाकारलं, म्हणून तिचा अहंकार दुखावला आणि म्हणून तिने माझ्या घराला आग लावली. नीच माणूस, गप्प बस. स्वतःचा म्हणणं खरं करण्यासाठी माझ्या ती वाटते आई हो, तो माहिती. तू शांत हो, प्लीज रडू नकोस. रडू नकोस प्लीज. हा, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? मीरा, तुझे बाबा आहेत म्हणून मी गप्प बसलोय. दुसरं कोणी असतं ना तर मी. फिकीर नाही. सत्य या देहाला फासून फिरतो शिवनाथ. माझं रक्त जरी सांडलं ना तरी त्यातून फक्त सत्यच बाहेर येईल. दुष्टपणा, कपटीपणा, स्वार्थीपणा हेच चरित्र आहे या बाईचं. स्वार्थ साधायला ही बाई कुठल्याही थराला जाऊ शकते.